जयंत पाटलांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये सव्वा तास बैठक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। पुण्यातील बिल्डर आत्महत्येप्रकरणी गुन्हे दाखल, रवींद्र धंगेकर पत्नी प्रतिभा धंगेकरांविरोधात गुन्हे दाखल, अन्य 14 जणांचाही समावेश। शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं व्हॉट्सअप अकाउंट हॅकर्सनी 8 जणांकडून सुमारे 3,92,000 रुपये उकळले, सायबर पोलिसांकडून तपास सुरू। एनडीएच्या नेत्यांची आज नवी दिल्लीत बैठक, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची रणनीती ठरणार। अर्नाळ्याच्या समुद्रात 2 अल्पवयीन मुलं बुडाली, शोध कार्यासाठी कोस्ट गार्डची मदत, हेलिकॉप्टरद्वारे समुद्रात हवाई शोध मोहीम। केतनसियाच्या साखरपुड्याचा व्हिडिओ समोर, साखरपुड्यावेळी कुटुंबासह दोघेही आनंदात, लग्नापूर्वीच केतनला संपवलं। बीडच्या शासकीय कार्यालयातील मारहाणीचा सीसीटीव्ही समोर, आश्रमशाळेतील संस्था चालकाकडून महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ। कमी दरामुळे नाफेडच्या कांदा खरेदीला अल्प प्रतिसाद, 2 महिन्यात केवळ 19,400 मेट्रिक टन कांद्याची खरेदी। आषाढी आधी पावसाचा अंदाज, 22 जुलैपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार, आता आशा बंगालच्या उपसागराकडून। महेश ट्युटोरियल्सच्या देशभरातल्या शाखा अचानक बंद, हजारो विद्यार्थी संकटात, पालक संभ्रमात, कंपनी दिवाळखोरीत निघाल्याचं जाहीर। मुंबईतल्या प्रसिद्ध पारशी डेअरीचा परवाना निलंबित, एफडीएची मोठी कारवाई, स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळल्याचा दावा। नीट यूजीचा निकाल जाहीर, हरियाणाचा पांशुल आणि पंजाबचा आर्यन देशात अव्वल, ओबीसी एससी एसटीचं कट ऑफ सेम टू सेम। पुढच्या वर्षीच्या ऑगस्टपासून एमपीएससी परीक्षा टप्प्याटप्प्यानं ऑनलाईन होणार, सध्याच्या विद्यार्थ्यांना दिलासा। 9वीत 3ऱ्या भाषेची सुरुवात नको, सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना, 5वी किंवा 6वी पासून शिकवण्याचे निर्देश, त्रिभाषा धोरणालाही हिरवा कंदील। सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाचा 20वा दिवस, 9 किलोपेक्षा जास्त वजन घटलं, 20 तारखेच्या मोर्चात सामील होण्याचं आवाहन। देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेचं आज लोकार्पण, हरियाणातल्या जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार पंतप्रधान